श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा मकर संक्रांती 2026ला यावर्षी या रंगाची साडी आणि बांगड्या घालायच्या नाहीत. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नये व यावर्षी संक्रांती ही 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल व प्रत्येक वर्षी आपल्याला मकर संक्रांतीला एक रंग वर्ज करायचा असतो. त्या रंगाची साडी, बांगड्या या काही आपण घालत नाही. यासोबत यावर्षी मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणे शुभ आहे, त्याचबरोबर कोणते वस्त्र घालणे शुभ आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा व लगेच चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा नवीन अपडेटसाठी. चला तर मग आता नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांती सण असतो. 14 जानेवारीला आहे. यंदा मकर संक्रांतीला कोणती साडी ही नेसू नये, तर मकर संक्रांतीला जो रंग देवीने परिधान केलेला असतो तर तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो. चुकूनही या चुका करू नका. या दिवशी त्या रंगाच्या बांगड्या, साडी हे घालायचे आहेत की नाहीत, तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग घालणे शुभ मानले जाते. आपण आपल्या इतर पूजामध्ये काळा रंग घालत नाही, परंतु म्हणजे आपण फक्त मकर संक्रांतीलाच काळ्या रंगाची साडी घालत असतो, कारण काळ्या रंगाला सुद्धा महत्त्व आहे. शास्त्रानुसार सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून याला आपण मकर संक्रांत म्हणत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला मकर संक्रांती म्हणतात. म्हणून मकर संक्रांतीला काळा रंग घातला जातो. शिवाय एखाद्या मुलीचे नवीन लग्न झालेले असेल तर तिला पण आपण पहिली संक्रांत म्हणून ही काळी कलरची साडी दिली जाते. त्यानंतर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी ही खूप शुभ मानली जाते. आता मकर संक्रांतीला काळी साडी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यातील थंडीमध्ये काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि शरीराला ऊब देतो, ज्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते. काळा रंग अशुभ मानला जात असला तरी या दिवशी तो वाईट शक्तींना दूर ठेवतो आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेनेच करतो, अशी एक धार्मिक भावना आहे, असे स्तोत्र सांगतात. खरे तर हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, पण संक्रांतीला तो परिधान केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा येते, अशी धारणा आहे. आता यावर्षी देवीने पिवळा रंग धारण केलेला आहे, त्यामुळे पिवळा रंग आपण टाळायचा आहे. आता पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र हे आपण चुकूनही आपल्याला घालायची नाही. या दिवशी तुम्ही म्हणाल की सोने दागिने पण नाही का घालायचे, हे सोनं हे आपण शुभ मुहूर्तावर घेतो आणि सोनं हे शुभच असते. आपण आजकाल आर्टिफिशियल दागिने घालतो, मॅचिंग असे दागिने वगैरे घालतो, ते पण आपण एक दिवस घातले तर काही होत नाही, मनात तुमच्या जर काही वाटत असेल. परंतु सोनं हे काही अशुभ वगैरे नाही आहे, त्यामुळे आपण घातले तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही लक्षात असू द्या की देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे, मग आपण तो कलर वर्ज करायचा आहे. आता काळ्या रंगाचे वस्त्र हे आपण संक्रांतीला घालू शकतो. त्याचबरोबर घरात लहान मुले असतील ते सुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालू शकता. आता या दिवशी आपण हिरव्या, लाल, गुलाबी, केशरी, जांभळे
या प्रकारच्या रंगाच्या आपण साडी नेसू शकता. त्याचबरोबर काळ्यासुद्धा कलरची साडी तुम्ही नेसू शकता. बाकी पिवळा रंग नाही घालायचा, लक्षात ठेवा. आता हे खूप महत्त्वाचे आहे की या दिवशी कोणत्या कलरच्या बांगड्या घालणे शुभ आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे खूप शुभ मानले जाते किंवा लाल, परंतु हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात. आता बांगड्या किती घालाव्यात, तर आपण एका हातात जास्त अशी बांगडी घालायची आहे. जर आपण आपल्या उजव्या हातामध्ये 12 बांगड्या घातलेल्या असतील तर डाव्या हातात एक वाढून म्हणजेच 13 अशा बांगड्या घालायच्या आहेत. आता एक वाढून बांगडी घालावी हा नियम आहे. काचेच्या बांगडी तुम्ही कधीही सणासुदीला तुम्ही बांगड्या भरायला गेल्यानंतर न चुकता तुम्ही एक वाढीव बांगडी घालायची आहे, लक्षात असू द्या. आता त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील सर्व मंडळी म्हणजेच घरातील पुरुषांनी, लहान मुलांनी, मुलींनी, आपण स्वतः मुलींनी हा नियम पाळायचा आहे. त्याबरोबर मकर संक्रांतीला हा नियम पाळायचा आहे, म्हणजेच आपल्याला त्या कलरच्या वस्त्र घालायचे आहे. आता संक्रांतीला दान अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रामध्ये असे म्हणले आहे की या दिवशी कोणतेही प्रकारची सेवा किंवा दान केल्याने नकारात्मक कर्म दूर होतात आणि दैवी आशीर्वाद मिळतात. म्हणून या सणाला अन्न, वस्त्र, त्याचबरोबर गायी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दान केल्याने खूप खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आपण या मकर संक्रांतीला आपल्याकडून जास्तीत जास्त जेवढे दान करता येईल तेवढे तुम्ही दान करू शकता. आणि आपण न चुकता या दिवशी लक्षात असू द्या, न विसरता आपण यावेळी देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि आपल्याला पिवळे जे वस्त्र आहे ते वर्ज करायचे आहेत. लक्षात असू द्या, अन्न, वस्त्र हे आपल्याला दान करायचे आहे यावर्षी. आणि काळ्या कलरचे रंग आहे तो आपण घातला तरी चालेल. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.